हॅलो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲडव्हान्स जावामधला जो 5वा चॅप्टर आहे, एकदम इम्पॉर्टंट असा चॅप्टर, इंटरॅक्टिंग विथ डेटाबेसेस बघणार आहोत. तर या चॅप्टरमध्ये आपल्याला एखादं जावा ॲप्लिकेशन डेटाबेसशी कसं कम्युनिकेट करायचं किंवा हे कम्युनिकेशन करण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे हे सर्व आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. तर सर्वात आधी आपण जावा ॲप्लिकेशन आणि डेटाबेस यांच्यात कम्युनिकेशनची का गरज आहे किंवा हे कम्युनिकेशन कसं करता येईल याची एक पार्श्वभूमी बघू. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे समजा एक जावा ॲप्लिकेशन आहे. आपल्याकडे एक जावा ॲप्लिकेशन आहे. जावा ॲप्लिकेशन, ओके. आणि एक डेटाबेस आहे. डेटाबेस, ओके. आता हे जे जावा ॲप्लिकेशन आहे आणि हा डेटाबेस आहे, यांच्यात आपल्याला काय करायचं आहे, कम्युनिकेशन घडवून आणायचं आहे. आता ही कम्युनिकेशनची गरज का पडते? जर आपण कोणतं जरी जावा ॲप्लिकेशन घेतलं तर जावामध्ये आपल्याला लॉजिक डिझाईन करता येतं. म्हणजे आपण एखादं GUI डेव्हलप करू शकतो किंवा एखादं म्हणजे बिझनेस लॉजिक लिहू शकतो किंवा एखादं ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. पण स्टोरेजचं जे काम आहे ते काम जावाकडे तसं काही स्पेसिफिक टूल नाही आहे की त्याच्यामुळे तो काय करणार, स्टोरेज करणार. त्याला त्याच्यासाठी काय करावं लागतं, तर दुसऱ्या कोणत्या तरी ॲप्लिकेशनवरती डिपेंड राहावं लागतं. पण ते दुसरं ॲप्लिकेशन तुमचं MySQL डेटाबेस ॲप्लिकेशन असेल, ओरेकल असेल किंवा NoSQL ॲप्लिकेशन असेल, सायबेस असेल, म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला डेटा स्टोअर करता येतो. असं कोणतंही डेटाबेस सर्व्हर किंवा डेटाबेस ॲप्लिकेशन याच्यामध्ये तो त्याच्याशी इंटरॅक्ट करून तो डेटा स्टोअर करू शकतो. कारण की जावाकडे तशी काही कॅपेबिलिटी नाही, स्वतःचं काही असं डेटाबेस नाही आहे. त्याला त्याच्यावरती कशासाठी त्याला डेटाबेस स्टोअर करण्यासाठी काय करावं लागतं, तर दुसऱ्या ॲप्लिकेशनवरती डिपेंड राहावं लागतं. किंवा त्याला सेकंड ऑप्शन काय आहे, तर तो कशामध्ये डेटा स्टोअर करणार, तर फाईल्समध्ये डेटा स्टोअर करू शकतो. तो समजा एखादी फाईल घेतली आपण abc.txt नावाची फाईल, तर त्याच्यामध्ये पण तो डेटा स्टोअर करू शकतो या फाईलमध्ये. बट फाईल सिस्टीमचे ड्रॉबॅक्स पण आपण बघितलेले आहेत. फाईल सिस्टीममध्ये जर आपल्याला डेटा स्टोअर करायचे तर अनेक ड्रॉबॅक्स आहेत. कारण की रिट्रायवलसाठी समजा तो डेटा आपण स्टोअर केला फाईलमध्ये, तो रिट्राईव्ह करायला आपल्याला अडचण आहे, काही स्पेसिफिक सर्चिंगसाठी अडचण आहे. म्हणजे असे भरपूर ड्रॉबॅक्स कन्सिडर करता मेजॉरिटी ॲप्लिकेशन्स काय करतात, तर रिलेशनल डेटाबेसमध्ये फॉर्मॅट यूज करून डेटा स्टोअर करतात. म्हणजे टॅब्युलर फॉर्मॅट म्हणा किंवा एक पर्टिक्युलर टेक्निक्स यूज करून तो डेटा स्टोअर केला जातो. तर ज्यावेळेस आपण एखादं ॲप्लिकेशन डेव्हलप करतो, समजा एक सिम्पल जावा ॲप्लिकेशन जर म्हटलं तर आपण एक स्टुडंटचा रजिस्ट्रेशन फॉर्म घेऊया की ज्याच्यामध्ये आपण काय करतोय, स्टुडंटचं नेम, मोबाईल नंबर, क्लास वगैरे डेटा ॲक्सेस करतोय. आणि तो डेटा आपण भरल्यानंतर तो डेटा कुठं स्टोअर झाला पाहिजे, आपला डेटाबेसमध्ये स्टोअर झाला पाहिजे. समजा हे ॲप्लिकेशन आपण कन्सिडर केलं, तर अशा केसमध्ये आपलं जे डिझाईन पार्ट आहे GUI, तर ते आपण स्विंगमध्ये डेव्हलप करू शकतो. लॉजिक पार्ट कोर जावामध्ये लिहिणार आपण पूर्ण, म्हणजे कुठं स्टोअर करणार आणि नंतर तो डेटा कुठं सेंड करणार, आपण डेटाबेसमध्ये सेंड करणार. तर ही जी प्रोसेस आहे जावा आणि डेटाबेस यांच्यामधलं जे कम्युनिकेशन आहे, ते कम्युनिकेशन कसं घडून आणायचं किंवा कम्युनिकेशन घडून आणण्यासाठी कोणते टूल्स वापरायचे, कोणत्या मेथड्स वापरायचे, कोणते क्लासेस वापरायचे किंवा इंटरफेसेस वापरायचे, हे आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. तर याच्यामध्ये सर्वात पहिला जो पार्ट बघणार आहोत तो आपण JDBC, ओके. तर ॲक्च्युली JDBC म्हणजे काय, तर JDBC स्टँड्स फॉर जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी, ओके. इट स्टँड्स फॉर जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी. एखादं जावा ॲप्लिकेशन डेटाबेसशी कनेक्ट करण्यासाठी यूज होणारं जे कनेक्टिव्हिटी टूल आहे ते कोणतं आहे, टेक्नॉलॉजी आहे, ती कोणती आहे, JDBC टेक्नॉलॉजी. तर ही टेक्नॉलॉजी
तर ही टेक्नॉलॉजी काय करते, तर JDBC ड्रायव्हर आणि JDBC APIचा यूज करून जावा ॲप्लिकेशन आणि डेटाबेसमध्ये काय करते, कम्युनिकेशन घडून आणते. तर हे कम्युनिकेशन कसं घडून आणलं जातं ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. थोडक्यात JDBCचं काम काय आहे, तर इट कनेक्ट्स टू द डेटाबेस, इट एक्झिक्यूट्स क्वेरीज अँड अपडेट स्टेटमेंट टू द डेटाबेस. ओके, रिट्राइव्ह रिझल्ट फ्रॉम डेटाबेस. म्हणजे ते काय करणार आहे, तुमच्या जावा ॲप्लिकेशनमधला डेटा ते कुठं स्टोअर करणार, डेटाबेसमध्ये. समजा आपण जावा ॲप्लिकेशनमध्ये एक समजा स्टुडंटचं नेम घेतलं, ABC नेम, किंवा त्याचा मोबाईल नंबर घेतला आणि ॲड्रेस घेतला, तर हा पूर्ण डेटा टेबल फॉर्मॅटमध्ये डेटाबेसमध्ये स्टोअर करण्याचं काम कोण करणार आहे, तर JDBC करणार आहे. कोण करणार आहे, JDBC. आणि तो नुसतं स्टोअरच करायचं काम नाही, तर त्याच्यावरती अपडेट रिट्राईव्ह ऑपरेशन पण आपण युजिंग JDBC करू शकतो. तर ॲक्च्युली हे ऑपरेशन कसं परफॉर्म केलं जातं ते आपण बघणार आहोत. आता JDBC काय होणार आहे, यांच्यामध्ये काय म्हणून ॲक्ट होणार, मीडिएटर म्हणून ॲक्ट होणार. जर आपण जर इथं JDBC यूज केलं तर ते काय म्हणून ॲक्ट राहणार, इथं मीडिएटर JDBC. तर ते काय करणार, JDBCचा रोल काय असणार आहे, समजा जावा काय करणार, इथं JDBCशी कनेक्ट करणार. जावा त्याचं जे रिक्वायरमेंट आहे त्याचं इन्फॉर्मेशन कोणाकडे पाठवणार, JDBCकडे. JDBC काय करणार, जावाकडून जी आलेली इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन कशात कन्वर्ट करणार, डेटाबेस कॉलमध्ये. समजा आता आपण काय केलं आहे, समजा आपण आपल्याला डेटा इन्सर्ट करायचा स्टुडंटचा, तर आपण काय करणार, जावामध्ये आपण जावामधून ते कॉल कोणाला पाठवणार, JDBCला. JDBC कशात कन्वर्ट करणार त्याला, क्वेरी फॉर्मॅटमध्ये किंवा डेटाबेसला लक्षात येईल अशा लँग्वेजमध्ये. आणि त्यानंतर डेटाबेसकडून आलेला रिस्पॉन्स तो पुन्हा कोणाकडे पाठवणार, JDBCकडे. आणि JDBC कोणाला पाठवणार, ते जावाला. म्हणजे JDBC काय म्हणून ॲक्ट होत असते, तर एक मीडिएटर म्हणून ती काय करत असते, काम करत असते. जावा आणि डेटाबेसच्या कम्युनिकेशनमध्ये ॲज अ मीडिएटर म्हणून JDBC टेक्नॉलॉजी काम करते. ओके, तर लक्षात आलं JDBC काय आहे, JDBC स्टँड्स फॉर जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी. इट ॲक्ट्स ॲज अ मीडिएटर बिटवीन जावा ॲप्लिकेशन अँड डेटाबेस. तर त्याचं मेन काम काय आहे, जावा कॉल्सचं कन्व्हर्जन ते कशामध्ये करते, डेटाबेसच्या कॉल्समध्ये. आणि डेटाबेस कॉल्सचं कन्व्हर्जन कशामध्ये करते, ते जावा कॉल्सचे. तर हे सगळे जे JDBCचे ऑपरेशन्स आहे, त्या JDBC ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी एक JDBC API जावाच्या लायब्ररीमध्ये प्रेझेंट आहे. जावाचं जे java.sql नावाचं पॅकेज आहे त्याच्यामध्ये आपल्याला APIs सापडतात, की जे APIs काय करतात, तर तुम्हाला हा JDBC सपोर्ट प्रोव्हाइड करतात. तर याच्यामध्ये काय करणार, ते जावाचे कॉल्स डेटाबेस कॉलमध्ये कन्वर्ट केले जातात आणि डेटाबेसचे कॉल्स परत ना जावामध्ये कन्वर्ट केले जातात युजिंग JDBC. तर JDBC त्यासाठी काय यूज करते, तर java.sql पॅकेज कंटेन्स क्लासेस अँड इंटरफेसेस फॉर JDBC API. तर याच्यामध्ये काही क्लासेस डिफाईन केले, ड्रायव्हर इंटरफेस किंवा कनेक्शन इंटरफेस, स्टेटमेंट इंटरफेस, काही इंटरफेसेस आहे, काही क्लासेस त्यांनी असे प्रोव्हाइड केलेले आहे की त्यांचा यूज करून आपण जावा आणि डेटाबेसमध्ये कनेक्शन घडून आणू शकतो. तर लक्षात आलं, पहिला कॉन्सेप्ट काय बघितला आपण, JDBC म्हणजे सिंपल भाषेत सांगायला गेलं तर एखादं जावा ॲप्लिकेशन म्हणजे एखादं स्टुडंटचं रजिस्ट्रेशन फॉर्म तुम्ही समजा स्विंगमध्ये डेव्हलप केलेला असेल, तर तो रजिस्ट्रेशन फॉर्म जर आपल्याला स्टुडंट टेबलशी, आपण डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम नावाचा जो सब्जेक्ट आहे सेकंड इयरला, त्याच्यामध्ये डेटाबेसचे टेबल्स वगैरे कॉन्सेप्ट बघितलेला आहे. तर त्या टेबल्समध्ये जर आपल्याला डेटा स्टोअर करायचा असेल, ओके, तर फॉर्ममधून घेऊन तो डेटा आपल्याला त्या टेबल्समध्ये स्टोअर करायचा असेल तर आपण या ॲप्लिकेशन्स तिथं यूज करू शकतो. ओके, तर आता इथं आपण JDBC आर्किटेक्चर बघूया. तर JDBC आर्किटेक्चर मेनली दोन पद्धतीनं काम करतं. एक आहे 2 टायर आर्किटेक्चर आणि दुसरं आहे 3 टायर आर्किटेक्चर. ओके, तर ॲक्च्युली हे 2 टायर 3 टायर काय आहे ते आपण बघूया. आता समजा पहिला आर्किटेक्चर बघू आपण JDBC 2 टायर आर्किटेक्चर. आता या आर्किटेक्चरमध्ये काय आहे,
क्लायंट मशीन आणि डेटाबेस सर्व्हर हे डायरेक्टली एकमेकाशी काय करतात, कम्युनिकेट करतात. फॉर एक्झाम्पल, समजा आपण रेल्वे तिकीट बुकिंग असेल किंवा आपण बँकेत जाऊन काहीतरी पैसे काढतो, इथं काय आहे, 2 टायर आर्किटेक्चर. इथं काय आहे, जे डेटाबेस सर्व्हर असेल त्याच्याशी डायरेक्टली कम्युनिकेट केलं जातं. जे फ्रंट एंड ॲप्लिकेशन जे असेल ते डायरेक्टली कोणाशी कम्युनिकेट करतं, डेटाबेस सर्व्हरशी. अशा आर्किटेक्चरला काय म्हणतो आपण, 2 टायर आर्किटेक्चर. म्हणजे इथं काय आहे, जावा ॲप्लिकेशन टॉक्स डायरेक्टली विथ डेटाबेस सर्व्हर आणि तिथं काय आहे, दिस रिक्वायर्स JDBC ड्रायव्हर फॉर कनेक्शन. आता हे जर कम्युनिकेशन आपल्याला घडून आणायचं असेल तर आपल्याला कशाची गरज आहे, JDBC ड्रायव्हरची. इथं अजून काय म्हटलंय, हिअर डेटा सोर्स मे बी लोकेटेड ॲट अनदर मशीन ऑर युजर वाया नेटवर्क. तर याच्यामध्ये जे डेटाबेस सर्व्हर आहे तुमचं, तर ते तुमच्याच मशीनवरती पण असू शकतं किंवा दुसऱ्या मशीनवरती. सेम 3 टायर आर्किटेक्चर आहे. याच्यामध्ये काय केलं जातं, तर एक एक्स्ट्रा टायर तुम्हाला तिथं ॲड झालेलं आहे. इथं बघा HTML ब्राउझर वगैरे ॲड केलं आणि इथं एक मिडल जो सर्व्हर आहे तो तुमचा बिझनेस लॉजिकसाठी डेव्हलप केलेलं असतं. म्हणजे याच्यात काय होतं, 3 लेयर आपल्याला बघायला मिळतात, क्लायंट मशीन, सर्व्हर मशीन आणि डेटाबेस सर्व्हर. असे 3 लेयर्सचं वर्किंग आपल्याला इथं बघायला मिळतं. कुठं, 3 टायर आर्किटेक्चरमध्ये. फॉर एक्झाम्पल, समजा तुम्ही काय करतात, बँकेचं एक्झाम्पल घेऊ आपण. समजा बँकेत जाऊन आपण डायरेक्टली पैसे काढतो. ओके, बँकेत आपण तिथं स्लिप भरतो, तिथं त्या रिस्पेक्टिव्ह क्लर्कच्या कॉम्प्युटरवरून आपण डायरेक्टली काय करतो, पैसे काढतो. तर तिथलं जे क्लर्कचं कॉम्प्युटर आहे ते डायरेक्टली कशाची कनेक्ट आहे, डेटाबेस सर्व्हरशी. डायरेक्टली कशाशी कनेक्टेड आहे, डेटाबेस सर्व्हरशी. म्हणजे ते 2 टायर आर्किटेक्चर झालं. समजा आपण तेच काम गुगल पे यूज करून करतो, गुगल पेवरून आपण समजा पैसे काढतो. तर इथं काय आहे, तुमचा क्लायंट कोण आहे, गुगल पे. सर्व्हर कोण आहे, स्टेट बँक, जी बँक असेल ते, आणि डेटाबेस सर्व्हर त्या बँकेचं सर्व्हर. म्हणजे इथं एक्स्ट्रा लेअर तिथं ॲड झालेला आहे. इथं डायरेक्टली आपण रिस्पेक्टिव्ह सर्व्हरवरून कम्युनिकेशन करत नाही आहे, आपण एक एक्स्ट्रा लेअर त्याच्यामध्ये ॲड करतोय. तर अशा वेळी रन होतं ते 3 टायर आर्किटेक्चर. 3 टायर आर्किटेक्चर अशा वेळी वर्क होतं. त्याच्यामध्ये काय एक्स्ट्रा लेअर तुमचा ॲड केला जातो. म्हणजे इथं एक बिझनेस सर्व्हर सेपरेटली असाइन केलेला असतं. तुमचा अधिक GUI जो असतो, MVC आर्किटेक्चर म्हणतो, तर याच्यामध्ये व्ह्यू आधी सर्व्हरशी कम्युनिकेट करतो आणि सर्व्हर डेटाबेस सर्व्हरशी कनेक्ट करतो. अशा वेळी 3 टायर आर्किटेक्चर यूज होतो. ओके, इथं काय म्हटलंय त्यांनी, इन दिस मॉडेल कमांड्स आर सेंड टू मिडल टायर ऑर सर्व्हिसेस विच देन सेंड्स कमांड्स टू डेटा सोर्स. The data source processes the command and sends result back to middle tier which sends them to user. म्हणजे इथं एक एक्स्ट्रा बिझनेस लॉजिक सर्व्हर आपल्याला बघायला मिळतं. सध्या जे सगळ्यात जास्त यूज होणार आर्किटेक्चर कोणतं आहे, तर 3 टायर आर्किटेक्चर. ओके, लक्षात आलंय. आपण JDBC आर्किटेक्चर बघतोय, त्याच्यात 2 टाईपचे आर्किटेक्चर वर्किंग आहे. तर 2 टायर आर्किटेक्चर. 2 टायर आर्किटेक्चरमध्ये काय केलं जातं, तर तुमचं जे जावा ॲप्लिकेशन आहे ते डायरेक्टली कोणाशी कम्युनिकेट करतं, डेटाबेस सर्व्हरशी. ओके, आणि 3 टायर आर्किटेक्चरमध्ये काय केलं जातं, तर तुमचं जावा ॲप्लिकेशन म्हणजे तिथे ॲपलेट्स वगैरे असतील ते आधी मिडल सर्व्हरलेट्सशी कम्युनिकेट करतात, मिडल सर्व्हरशी कनेक्ट करतात आणि मिडल सर्व्हर तुमचा डेटाबेस सर्व्हरशी कम्युनिकेट करतात. तर अशा वेळी 2 टाईपचे आर्किटेक्चर JDBCमध्ये फॉलो केले जातात. एक तर कोणतं आहे, 2 टायर आर्किटेक्चर आणि सेकंड आहे 3 टायर आर्किटेक्चर. आता यानंतर नेक्स्ट जो पार्ट येतो कोणता आहे, टाइप्स ऑफ JDBC ड्रायव्हर. ओके, तर कोणकोणत्या टाईपचे JDBC ड्रायव्हर्स ॲक्च्युली यूज होतात ते आपण याच्यामध्ये बघणार आहेत. तर टोटल ते JDBCचे 4 टाईप्सचे ड्रायव्हर्स आपल्याला बघायला मिळतात. तर याच्यात पहिला जो ड्रायव्हर येतो कोणता आहे, JDBC ODBC ब्रिज ड्रायव्हर, नेटिव्ह API ड्रायव्हर, थर्ड आहे नेटवर्क प्रोटोकॉल ड्रायव्हर आणि चौथा आहे थीम ड्रायव्हर. तर असे 4 टाईपचे ड्रायव्हर्स JDBC फॉलो करते.